गिरगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आपण शासनाच्या निर्णयानुसार परिपत्रकानुसार आपण गिरगाव ग्रामपंचायतच्या याच्याने भटके कुत्रे आहेत त्यांचं लसीकरणाची मोहीम आज आपण 11 सप्टेंबरपासून आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद भेटतो आहे ग्रामस्थांचा। आणि आतापर्यंत आपण आज सकाळी 9 वाजेपासून सुरुवात केली आणि त्याच्यातून आपण 70-80 कुत्र्यांचं आपण लसीकरण करून घेतलं आहे। आणि मी इथं थांबताना माहिती आपले डॉक्टर साहेब देतील, याच्याबद्दल चांगली माहिती देतील। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत वडके, पशुवैद्यकीय दवाखाना वेवजी इथून। रेबीज हा आजार जो आहे तो आपल्याला कुत्र्यांच्या चावण्यापासून आजार पसरत असतो, तर तो आजार होऊ नये म्हणून रेबीजचं लसीकरण आपण कंपल्सरी सर्व जे आपले पाळीव कुत्रे आणि जे काही भटके कुत्रे आहेत ह्यांना आपण लसीकरण केलं पाहिजे। तसंच त्यांना हे लसीकरण जे आहे हे वर्षातून एकदा केलं जातं। आता या गिरगाव ग्रामपंचायतीसाठी मिशन रेबीज या संस्थेमार्फत लसीकरण चालू आहे। तर मी आता जे हे मिशन रेबीजचे जे प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत त्यांना माहिती देण्यासाठी सांगतो। हॅलो, माझं नाव राज आहे। हा जा आपला 4था दिवस आहे। मिशन रेबीजने कोलॅबरेटून ग्रामपंचायत आणि सर्व पालघर तालुक्यातून आमचं कोलॅबरेशन झालं आहे आणि आम्ही आता आज अप्रॉक्स केलं 400, आज 4था दिवस आहे आणि 400 डॉग्स वॅक्सिनेट करताना आलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर मंदार पटेल, गिरगाव पशुवैद्यकीय दवाखाना। आज ह्या आपल्या गावामध्ये रेबीज या रोगाविषयीचं लसीकरण करण्यात येत आहे आणि हे अत्यंत जिकिरीचे काम आहे, कारण हे भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आहे। तर हे करण्यासाठी मी खास करून मिशन रेबीजचं डॉक्टर कुणाल, डॉक्टर प्रशांत वडके आणि लक्ष्मणदादा यांचं खास आभार मानतो। त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्याविषयी पुन्हा दरवर्षी आपण हे लसीकरण राबवू याची मी पुन्हा मागणी करतो आणि आपण तसंच ह्या दरवर्षी लसीकरण आपण राबवून घेऊया। धन्यवाद। आमच्या गावागावांना भटके कुत्रे खूपच फिरतात आणि ते भटके कुत्रे कोणालाही चावतात। त्यांची आमच्या डॉक्टर साहेबांनी मोहीम राबवलेली आहे आणि असंच कार्य करत राहावे। त्यांनी बरेच कुत्र्यांना इंजेक्शन देऊन त्यांची ते हे केलेलं आहे। तर आम्हीसुद्धा त्या डॉक्टरांचे खूप आभारी आहोत। अशीच मोहीम राबवत राहावी असं मी त्यांना धन्यवाद देतो। आणि आमच्या गिरगावात जेवढे कुत्रे आहेत त्यांना तुम्ही तुमचे वॅक्सिन लावावे ही मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। बघा का जरा एग्रेसिव्ह आहे। आज एक बार हम मारू आजा उलटा कोणाच्या आवे ते પેલા ને મારેલું જ છે। હા, मारावे तर मारेल उलटो हजार आहे पुन्हा काय परत करायला लागतं ते। एक वरी मारू ना करून टाक। तो इथे होता तोच ना? हा, तोच. मोठा आहे ना।